नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय सप्तपदी भाग 34. मागील भागात आपण बघितले, हर्ष मंजिरीला त्याचा भूतकाळ सांगत होता. रुचीने त्याला आपल्या जाळ्यात ओढले. हर्ष तिच्या प्रेमात अगदी अखंड बुडालेला. परंतु अरुंधतीने वेळीच त्याच्यासमोर सत्य आणून दिले. यामागे अरुंधतीचा हात होता हे मात्र हर्षला अजून तरी माहीत नव्हते. आता बघूया पुढे. एवढं सगळं घडून गेलं हर्ष. एकंदरीत ती रुची खरंच बोलत होती की तुम्ही तिच्यासाठी वेडे होतात, मागे मागे करायचे तिच्या, हो ना? मंजिरी हर्षकडे बघत म्हणाली. तेव्हा परिस्थिती वेगळी होती म्हणून मी जरा वाहावत गेलो होतो आणि चुकलोही. खरंच मी अपराधी आहे तुझा आणि मम्माचाही. तू हवी ती शिक्षा कर मला, पण सोडून जाऊ नकोस, बस एवढंच, हर्ष काकुळतीने म्हणाला. बरं, ती अन्वी का अशी वागली, तिचा काय फायदा होता रुचीला तुमच्या आयुष्यात आणण्याचा? मंजिरी म्हणाली. तिचे वडील चांगले बिझनेसमॅन आहेत. मी जेव्हाचा बिझनेस सांभाळला तिच्या पप्पांना मिळणारे कॉन्ट्रॅक्ट्स मला मिळत होते. त्यांना त्यामुळे लॉस सहन करावा लागायचा. तिने माझ्याशी मैत्री केली, माझ्या ऑफिसमध्ये यायची आणि बारीक सारीक गोष्टी ऑब्झर्व करायची. मी पण मैत्रीण म्हणून तिला बऱ्याचशा गोष्टी स्वतः सांगायचो. ती म्हणायची मला बिझनेसमध्ये इंटरेस्ट नाही आणि मला वाटायचे हिने तिच्या पप्पांचा बिझनेस सांभाळावा. त्यासाठी तिला मदत करण्याचा प्रयत्न असायचा माझा. पण ती माझ्याकडून बारीक सारीक गोष्टी काढून घ्यायची. पण काही गोष्टी माझ्या सिक्रेट असायच्या ज्या मी कुणालाच सांगत नव्हतो. मग तिने रुचीला आणलं मदत म्हणून. ती माझा पैसा बघून, माझी पर्सनॅलिटी बघून ती माझ्याबरोबर लग्न करायचे स्वप्न बघत होती. तिची बहीण होती ती, त्यामुळे तिला चांगला नवरा मिळावा हाही एक हेतू होताच. दोघींनी मिळून मला फसवलं. पण मी माझी बिझनेस लाईफ आणि पर्सनल लाईफ वेगळी ठेवली म्हणून बरं. तिला मी बिझनेसचं फारसं सांगत नव्हतो, हर्ष म्हणाला. आता काय म्हणणं आहे या दोघींचं? आता कशाला लुडबुड करतायत? मंजिरी रागात म्हणाली. बदला रुचीला नाकारला त्याचा. मी तिच्याशी लग्न केलं असतं तर त्यांचे सर्वच प्लॅन सक्सेस झाले असते. आता नाही झाले म्हणून त्या बदला घेत आहेत. माझा संसार मोडायचा म्हणजे मी रुचीला स्वीकारेल असं वाटतं तिला, हर्ष चिडून बोलत होता. खरं तर मंजिरीला हे सगळं पचायला जड जात होतं. हर्षचं एका मुलीवर प्रेम आणि तेही शारीरिक संबंधापर्यंत तिचं मन स्वतःशीच बंद करीत होतं. हर्षला माफ करावे की करू नये, पण घर सोडून जाणं हा उपाय नव्हताच. तिच्या मनात हर्षबद्दल सहानुभूतीही वाटत होती आणि त्याचा रागही येत होता. मनू बोल ना काहीतरी, मला रागव, ओरड, मला बोल ना मनू, हर्ष तिला विनवणी करत म्हणाला. मला थोडा वेळ लागेल हर्ष विचार करायला. खरं तर मी हे नातं पुढं न्यायचा विचार करत होते, पण मला नाही वाटत आता ते लगेच जमेल मला, मंजिरी शांतपणे म्हणाली. पण तिच्या डोळ्यात मात्र पाणी होतं. मी चूकही तशीच केली आहे, पण मी तुला सगळं खरं खरं सांगितलं आहे, अगदी काहीही न लपवता. मला कळतंय आपल्या नवऱ्याबद्दल असं काही कळल्यावर तुला किती जड जाणार आहे. तरी मी तुला रिक्वेस्ट करतो, माझ्या आयुष्यात फक्त तू आहेस आणि तूच असणार आहेस. तू हवा तेवढा वेळ घे म्हणून मी वाट बघीन तुझ्या प्रेमाची, पण सोबत राहा माझ्या, म्हणजे झालं. तू सोबत असलीस तर मी कोणत्याही संकटाशी लढेन, हर्ष म्हणाला. प्रयत्न करते, ती खिडकीतून बाहेर बघत म्हणाली. बोलताना तिचा जड झालेला आवाज हर्षला जाणवला. तो तिच्या जवळ गेला, तिला खांद्याला धरून स्वतःकडे वळवले. मनू, माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी आले, पण पहिल्यांदाच हा. परत मी कधी तुला नाही रडू देणार. मी वचन देतो तुला, अशी चूक नाही होणार माझ्या हातून कधीही, हर्ष तिची हनुवटी बोटांनी पकडत म्हणाला. तिचे डोळे आणखीनच पाहायला लागले. प्लीज ना मनू, नको रडू. रुची पास्ट होती माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे, तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. आज पहिल्यांदाच त्याने त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. पण मंजिरी वेगळ्याच विचारात होती. त्याचे शब्द तिच्या कानावर आदळून परत गेले. तिच्या डोक्यात काही गेलं नाही. डोळ्यात पाणी साचल्याने तिला हर्षचा चेहरा पुसटच दिसत होता. खोटं बोलता तुम्ही, आणि त्या दिवशी ती रुची भेटली नसती तर मला हे कधीच कळलं नसतं, मंजिरी रडतच म्हणाली. सांगायचं होतं तुला म्हणून, पण हिंमत होत नव्हती गं. आपलं नातं सुरू व्हायच्या आधी मी तुला सांगणारच होतो. खरंच विश्वास ठेव माझ्यावर, हर्ष गहिवरल्या आवाजात म्हणाला. तेवढ्यात त्याचा फोन परत वाजायला लागला. तो फोन घेऊन हॉलमध्ये गेला. मंजिरीने स्वतःला बेडवर झोकून दिले आणि ती उशीत तोंड खुपसून रडत होती. मनात अनेक विचार सुरू होते. हर्ष फोनवर कुणाशी तरी बोलत होता. हो साहेब, आमचे सगळे डॉक्युमेंट्स ओके आहेत, तुम्ही हवं तर सगळं चेक करू शकता, हर्ष म्हणाला. तिकडून काहीतरी आवाज आला. हो मिळेल, तुम्ही फक्त बोला साहेब आणि गाडी तेवढी पुढे जाऊ द्या, हर्ष म्हणत होता. हो मी पाठवतो माझ्या माणसाला, तुम्ही काही काळजी करू नका. बरं भेटूयात. हर्षने फोन ठेवला आणि सुटकेचा निश्वास सोडला.
चला, एक समस्या तरी मार्गी लागली, पण पैसे फार जास्त गेले. जाऊ दे, सध्या तरी दुसरा काही उपाय नव्हता. पण माझी मनू फार दुखावली गेली. आता तिला कसं समजावू कळत नाही आहे. आणि माझी इमेजसुद्धा खराब झाली तिच्या नजरेत. काय करू मी आता? हर्ष, तू खरंच किती मोठी चूक करून बसलास ते आता कळतं. बुद्धी शेण खायला गेली होती माझी, हर्ष स्वतःशीच म्हणाला. हर्ष, काय झालं? मिटलं का ते गाडीचं प्रकरण? आणि असं कसं अचानक गाडी ताब्यात घेतली? असं तर कधी होत नाही ना? अरुंधती आताच बाहेरून आल्या त्या हर्षला विचारत होत्या. अगं मम्मा, अन्वीने केलं सगळं. डायरेक्ट मंत्र्याकडून ऑर्डर काढले होती ने. पण आता झालं आहे. पैसे जरा जास्त गेले, पण सोडली आहे गाडी, हर्ष म्हणाला. ही अन्वी आणि रुची राशीला बसल्यात आपल्या. काय म्हणणं तरी काय आहे या दोघींचं? अरुंधती म्हणाल्या. मंजिरीला सोडून द्यायचं आणि रुचीसोबत लग्न करायचं, हर्ष सांगत होता. वेड लागलं का तिला? स्वप्नातसुद्धा विचार नाही करायचा हर्ष. एवढी सालस आणि देखणी बायको मिळाली तुला. तिला सोडून काय ती अवदसा गळ्यात बांधून घेणार आहोत का आपण? अरुंधती चिडल्या होत्या. रिलॅक्स मम्मा, असं काही होणार नाही आहे. माझ्यासोबत सप्तपदी चालून आली आहे मंजिरी या घरात. जन्मभरासाठी जोडलंय मी नातं तिच्याशी, हर्ष म्हणाला. कुठे आहे मंजिरी? संध्याकाळी झाली तरी रूममध्ये काय करते ती? मी यावेळी तिला रूममध्ये नाही बघितलं कधी, अरुंधती हर्षला विचारत होत्या. मम्मा, ती रडत आहे. मी तिला रुची आणि अन्वीबद्दल सगळं खरं खरं सांगितले. काय रिॲक्ट केलं तिने? रडते ती. मला नाही कळत आहे तिच्या मनात काय चालले आहे, पण ती दुखावली आहे ग फार. तू समजाव ना मम्मा तिला, तुझं ऐकेल ती, हर्ष काकुळतेने म्हणाला. हर्ष, ह्या तुमच्या दोघांमधील तक्रारी आहेत त्या तुम्हालाच सोडवायला लागतील. माझं मध्ये पडणं मला तरी योग्य वाटत नाही. आणि तुझी खरं कसोटी आहे ही. चूक केलीच आहेस तू. तिचा राग कसा घालवायचा ते तुला आलंच पाहिजे. जा तू, असा इथे उभा राहू नकोस. तिला समजाव. आणि या अन्वी आणि रुचीला काहीतरी बंदोबस्त करायला लागेल आपल्याला, त्याचाही विचार कर, अरुंधती म्हणाल्या. मम्मा, मी कॉफी करतो आपल्या तिघांसाठी आणि तिच्यासाठी घेऊन जातो. आलोच मम्मा मी, हर्षमध्ये किचनमध्ये जायला निघाला. बरं, मी येते फ्रेश होऊन. अरुंधती रूममध्ये निघून गेल्या. हर्षने कॉफी अरुंधतीला दिली आणि ट्रेमध्ये 2 कप घेऊन तो आपल्या रूममध्ये गेला. मंजिरी सिसक्या देत होती. तिचं बराच वेळ रडून झालं होतं हे लक्षात येत होतं. नाक पण सारखं वर ओढवत होती. मनू, उठ, मी कॉफी आणली, घे ना, तो तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला. मंजिरी मात्र त्याच्या स्पर्शाने दचकलीच. ती ताडकन उठून बसली. रडून रडून नाक आणि डोळेही लाल झाले होते. मला नको आहे काही, आणि तुम्ही बोलू नका माझ्याशी, ती रागाने सिसक्या देत म्हणाली. ए मनू, असं काय करतेस? ऐक ना माझं प्लीज. बरं बोलू नको, पण ही कॉफी तर घे, हर्ष म्हणाला. नको मला, ती गाल फुगवून म्हणाली. हर्ष तिचा रुसवा काढत होता, त्यामुळे ती जास्तच भाव खात होती. जा, मलाही नको मग, मीही नाही घेणार, हर्ष म्हणाला आणि दुसरीकडे तोंड वळवून बसला. आता मंजिरीला त्याची दया आली. ती ट्रेजवळ गेली आणि स्वतःचा मग घेऊन कॉफी घ्यायला लागली. तसा हर्ष गालात हसला. हे बरं आहे तुझं, मी नाही घेत म्हटलं तर लगेच कप घेतला. मी गरीब बिचारा, मला कोणीच विचारत नाही, तो ॲक्टिंग करत म्हणाला. तसं मंजिरीला त्याचं हसूच आलं, पण तिने ते लपवलं आणि निर्विकार चेहरा करून कॉफी घेत होती. हर्षने सुद्धा आपला मग घेतला आणि कॉफी प्यायला लागला. मनू, माफ नाही करणार आहेस मला, हर्ष तिचा हात धरून म्हणाला. वेळ लागेल, मी एवढ्या मोठ्या मनाची नाही, मंजिरी दुसरीकडे बघत म्हणाली. नसायलाच पाहिजे. आपल्या नवऱ्याचं असं प्रेम प्रकरण ऐकल्यावर कुणीही सोडून चिडणार. तुझं चिडणं साहजिकच आहे आणि त्यामुळे समजलं की तुझंही माझ्यावर प्रेम आहे, हर्ष म्हणाला. मंजिरीने त्याच्याकडे बघितले. त्याच्या डोळ्यात तिच्यावरचं प्रेम दिसत होतं. तिची नजर आपोआप खाली झुकली. मला नाही बोलायचं तुमच्याशी, मला उगीच बोलण्यात नका गुंतवू, मंजिरी म्हणाली. बरं, तुझी मर्जी, आराम कर, मी आहे खाली, जेवायला ये. पण माझा राग जेवणावर नको काढूस, हर्ष रूमच्या बाहेर आला आणि दार ओढून घेतले. मंजिरी खिडकीजवळ उभी होती. मी काय चिडले इतकी? हर्षला माझ्या चिडण्यात त्याच्याबद्दल प्रेम दिसलं. आपण आपल्या हक्काच्या माणसावर तर चिडतो. माझा हक्क आहे त्यांच्यावर, मी बायको आहे त्यांची, फक्त आणि फक्तच मीच असायला हवी त्यांच्या आयुष्यात. ते प्रेमात होते रुचीच्या, जसं मी होते चैतन्याच्या, ताई होती राहुलच्या. आपल्या हातात नसताना समोरचा चुकीचा निघाला, त्याला आपण काय करणार? हर्षची तरी कुठे चूक होती? रुची वाईट होती हे त्यांना थोडीच माहीत होते, पण मर्यादा ओलांडल्या त्यांनी सर्व. मी कसं स्वीकार करू हे? मी असं काही केलं असतं तर यांनी माफ केले असते का मला? नाही ना, मंजिरीचं एक मन म्हणत होतं. पण त्याने प्रामाणिकपणे सर्व सांगितले म्हणून मला कळले, नाहीतर ही गोष्ट लपवता आली असती त्यांना. मला कधी कळलंच नसतं तर संसार सुरू असताच ना आमचा, दुसरं मन म्हणालं.
ती रुचीसमोर आली म्हणून सांगितले, नाहीतर सांगितले नसते त्यांनी. इतक्या दिवसात साधा उल्लेखही नाही केला त्यांनी तिचा. ती नाहीच त्यांच्या आयुष्यात, मग कशाला उल्लेख करतील? तुला आवडेल का हर्षने तिची आठवण काढलेली? नाही, मला नाही आवडणार. का? तू प्रेम करतेस का त्याच्यावर? तुला आवडायला लागला ना तो. त्याच्या स्पर्शाने काहीतरी वेगळं फील होतं तुला. त्याची प्रेमाने भरलेली नजर तुझ्यावर खिळलेली असते हे जाणवतं तुला. तुझी नजर आपोआप खाली झुकते नजरानजर झाली की. हो, हे सगळं होतंय माझ्यासोबत. म्हणजे मी प्रेमात पडले त्याच्या. त्याचं माझ्या अवतीभोवती असणं आवडतं मला. आताही त्याचं कॉफी घेऊन येणं, मला कन्व्हिन्स करणं छान वाटलं होतं मला. मी त्याच्यासाठी स्पेशल असल्याची जाणीव करून देतं मला. पण रुचीचा विषय तो कसा सोडून द्यायचा? तो पास्ट होता त्याचा. आता ती नाही आहे त्याच्या आयुष्यात. जसा चैतन्य नाही आता तुझ्या आयुष्यात, अगदी तसंच. आणि तू त्याच्यापासून दूर राहिलीस तर आणखी कुणी येऊ शकतं. आधीच मुलींचा क्रश आहे तो. हर्ष तर मला म्हणाला की आता तुझ्याशिवाय कुणीच येणार नाही माझ्या आयुष्यात. कसं येईल मग कुणी? तुझा विश्वास आहे ना त्याच्यावर, मग कशाला रागवतेस? दे ना सोडून हा विषय. नाही, एवढ्यात नाही, थोडा भाव खाणार आहे मी. मंजिरीच्या मनात विचारांचं द्वंद्व सुरू होतं. मंजिरी, जेवायला येतेस ना खाली? हर्ष तिच्या बाजूला उभा होता. हां, येते थोड्या वेळाने. मंजिरी त्याच्याकडे न बघताच म्हणाली. थांबलोय मी. तुम्ही जा, मी येते थोड्या वेळात. मंजिरी परत म्हणाली. का? सोबत आलीस तर नाही चालणार आहे? हर्ष म्हणाला. ती सरळ खाली जायला निघाली. हर्षकडे न बघताच. हर्षने डोक्यावर हात मारून घेतला आणि गालात हसला. सॉरी मम्मा, आज मी. मंजिरी बोलत होती तोच अरुंधतीने तिला अडवले. चालतं ग, रोज करतेस ना तू. आज केला आहे सविताने. बस तू. आणि हा कुठे राहिला आता? अरुंधती टेबलवर जेवण लावत म्हणाल्या. येत आहेत. मंजिरी ताटात जेवण वाढायला लागली. हर्ष आला आणि मंजिरीच्या बाजूच्या खुर्चीवर बसला. दोघांचंही जेवणात लक्ष लागत नव्हतं. अरुंधती हे नोटीस करत होत्या. बरं झालं ना आज हे गाडीचं प्रकरण निकाली निघालं. हर्ष यापुढे असं काही होणार नाही हे बघ, अरुंधती म्हणाल्या. माझा मित्र तिथे SP आहे म्हणून, नाहीतर आणखी लांबलं असतं. या अन्वी आणि रुचीचा बंदोबस्त कसा करायचा हेच कळत नाही आहे, हर्ष म्हणाला. मी तोच विचार करत आहे, अरुंधती म्हणाल्या. रुची आणि अन्वीचं नाव निघताच मंजिरीचा चेहरा पडला. तसंही ती मलूल दिसतच होती. मंजिरी, अगं तू जेव ना. एवढ्यात आवरलं तुझं? अरुंधती म्हणाले. नाही नको, मला भूक नव्हती जास्त. तू माझा राग जेवणावर काढणार आहेस का म्हणू, हर्ष म्हणाला. मंजिरी मात्र त्याच्याशी न बोलता आपलं ताट घेऊन किचनमध्ये गेली. मम्मा बघ ना कशी करते ही, सांग ना तिला. मी तुम्हा दोघांच्या भांडणात पडणार नाही आहे, तुमची तुम्ही सोडवा, अरुंधती गालात हसत म्हणाल्या. मम्मा, तू ना कधी कधी फार इन्स्ट्रक्शन देत असतेस. हे कर, इथे जा आणि असा वा, आणि आता तुमचं तुम्ही बघा म्हणतेस, हर्ष जरा चिडून म्हणाला. मी जेव्हा गरज असते तेव्हाच इन्स्ट्रक्शन देते आणि पुढे पण देईल. हा पण या भांडणात नाही पडत. आणि चालतं रे, थोडंसं भांडण झालं तर प्रेम वाढतं त्याने. आणि तिचा राग बरोबर आहे, यावेळी मी तिच्या बाजूने आहे, अरुंधती म्हणाल्या. तू नेहमीच तिच्या बाजूने असतेस, मीच एकटा पडलोय या घरात, हर्ष लटक्या रागाने म्हणाला. मंजिरी त्याचं बोलणं ऐकत होती. हर्षचे शब्द ऐकून तिला हसायला आलं, पण तिने ते बाहेर येऊ दिलं नाही. मम्माच, मी जाते रूममध्ये. मंजिरी आपल्या रूममध्ये जायला निघाली. ठीक आहे, गुड नाईट बेटा. गुड नाईट, तिने हर्षकडे रागाने बघत म्हटले. अरुंधती तिला पाठमोऱ्या होत्या. आता हे सगळं आवरायला मला मदत करायचीस. तुमच्या दोघांचा भांडण, कामाचा ताण माझ्यावर, अरुंधती टेबल आवरत म्हणाल्या. सॉरी मम्मा, मंजिरीच्या वतीने मी माफी मागतो, हर्ष त्यांना मदत करत म्हणाला. तिच्या वतीने कशाला, चूक तुझीच आहे. ती जेवायला आली हेच खूप झालं माझ्यासाठी. दुखावली रे पोर, अरुंधती म्हणाली. ती माफ करेल ना गं मला, हर्ष काळजीने म्हणाला. करेल रे, तिलाही हक्क आहे रुसण्याचा. जास्त दिवस मनात राग ठेवून वागणाऱ्यातली नाही ती. तरीही तुला आता थोडं सावधगिरीने वागावं लागेल. मुलींपासून लांब राहायचंच, अरुंधती त्याला चिडवत म्हणाल्या. मला तर भीती वाटत होती ती घर सोडून जाते की काय. ती थांबली हेच माझं भाग्य. तिचा राग काय काढता येईल. बोलता बोलता हर्षने अरुंधतीला सर्व आवरून दिलं. दोघं तेवढा वेळ गप्पा मारत बसले. हर्ष रूममध्ये गेला तेव्हा मंजिरी झोपली होती. तो आवाज न करता तिच्या बाजूला झोपला. ती त्याच्याच बाजूला तोंड करून झोपली होती. तो तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत होता. नकळत त्याच्या ओठावर गाण्याच्या ओळी येत होत्या. सॉरी डिअर, यापुढे कधीही तुला दुखावणार नाही मी, हर्ष तिच्या कपाळावर हळूच ओठ टेकवत म्हणाला. तिच्याकडे बघत त्याला बऱ्याच उशिरा झोप लागली. सकाळी त्याला जाग आली तेव्हा मंजिरी दिसत नव्हती.
त्याने इकडे तिकडे बघितले, वॉशरूममध्ये आहे का चेक केले. त्याला आता जरा भीतीच वाटली. तो तसाच खाली आला. अरुंधती किचनमध्ये होत्या. मम्मा, मंजिरी. अरे, ती कॉलेजला गेली. अरुंधती. अगं, एवढ्या लवकर? वेळ व्हायची आहे ना अजून. मला उठवायचे, मी दिले असते सोडून. हर्ष काळजीने म्हणाला. काहीतरी काम आहे तिला आणि रिक्षाने जाते म्हणाली. वेळ लागतो त्याने पोहोचायला. अरुंधती म्हणाल्या. तू तरी उठवायचे ना मला. ती रागात कुठे गेली तर? नाही जाणार, कॉलेजलाच गेली. नको जास्त काळजी करू. जा फ्रेश होऊन ये चहा घ्यायला. अरुंधती कडक आवाजात म्हणाल्या. हर्ष घाईघाईने रूममध्ये गेला आणि तिला कॉल लावत होता. ती फोन उचलत नव्हती. कशी उचलणार? रागात होती ना. नाईलाजाने त्याने फोन ठेवून दिला आणि फ्रेश होऊन खाली गेला. तर आजचा भाग इथपर्यंतच. पुढचा भाग लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.